जय जय रघुवीर समर्थ। सगळेजण मराठीवाले आणि तेलुगूवाले सुद्धा विचारतात की ह्या ग्रंथाचं नाव का, हे ग्रंथ कोण लिहिलेलं। मी काल सुद्धा सांगितलं होतं, हे ग्रंथाचं नाव दासबोध। हे हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये, तेलुगूमध्ये सुद्धा आहे। ह्या ग्रंथाचं का लाभ, ग्रंथ वाचल्याने का होते, मनाचं आज महत्ता का, मनाचं आम्ही समजून घेऊ आज। दासबोध ग्रंथ समर्थ गुरु रामदास महाराज ने लिहिलेले, शिवाजी महाराजचे गुरु, समर्थ गुरु, श्रेष्ठ समर्थ गुरु स्वामी रामदासजी महाराज रामाचे अनन्य भक्त होते, म्हणतात हनुमानजीचे अवतार म्हणून। ह्या ग्रंथाचे फलश्रुती का आहे, ह्या ग्रंथ वाचल्याने का होते, पठन करण्याने ताबडतोब फरक पडतो, असे श्रोत्यांनी पूर्वी विचारले होते की येथेपर्यंत थोडक्यात सांगितले। आता ह्या ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती सांगतो। सर्व संशय दूर होते आणि साहित्य मुक्तीचे रहस्य कळून येते आणि सुलभ मार्ग सापडते। दुसऱ्या विकट साधनाचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती ह्याचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी ह्या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्याचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते, विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळसी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। हे याचे लाभ। पण हे वाचताना सुद्धा जर करता कुंठित बुद्धीने वाचत असल, जर करता क्रोध भावनाने, ईर्ष्या द्वेष भावनाने, कामक्रोध भावनाने जर करता हे ग्रंथ वाचतील तर हे अमृत तुल्य होत नाही। अमृत असून सुद्धा विषतुल्य प्रयोग हानिकारक आहे म्हणतात समर्थ गुरु रामदास महाराज। अमृत पेले राहू अमृत पेलं, अमृत सुद्धा त्याच्या मृत्यूचा कारण झाला। म्हणून हे अमृत असल तरी सुद्धा एखादी ईर्ष्या, द्वेष भावना, अहंकार भावनाने पठन करीत असेल तर ते अमृत सुद्धा विषतुल्य उलट प्रयोग होऊ शकते म्हणतात। आता पुन्हा श्रोते विचारतात, महाराज हा ग्रंथ कोणता, ह्यात काय सांगितले आहे आणि ह्याच्या श्रवणाने काय लाभ होते। ह्या ग्रंथाचा नाव दासबोध आहे। ह्यात गुरु शिष्यांचे संवादाच्या रूपाने भक्ती मार्ग स्पष्ट करून सांगितले आहे। ह्यामध्ये नवदा भक्ती, ज्ञान व वैराग्य याचे लक्षण सांगितले आहेत आणि बहुतेक अध्यात्म विषयाचे निरूपण केले आहे। भक्ती, ज्ञान, वैराग्य, अध्यात्म निरूपण, सगळे संकटातून दूर करणारे सरळ मार्ग याच्यामध्ये सांगले। याच्यामध्ये प्रश्न विचारताय, उलट पलट प्रश्न विचारते ना, त्या संकटाच्या प्रश्नाच्या उत्तर समर्थ गुरु रामदास महाराज देतात याच्यामध्ये। म्हणून असा हा ग्रंथाचा आशय आहे, रहस्य आहे। मुख्य भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती, शुद्ध उपदेश, सायुज्य मुक्ती, मोक्ष प्राप्ती, शुद्ध स्वरूप, विदेह स्थिती आणि अडिप्त प्रण याविषयी निश्चयात्मक सांगितले आहे। मुख्य देव कोणता, मुख्य भक्ती कोणती आणि जीव आणि शिव याचा संबंध व स्वरूप का, मुख्य ब्रह्म का आहे, हा सत्संग अनेक मते आपण कोण, तसेच मुख्य उपासना आणि अनेक प्रकारचे कवित्व व चातुर्य याचे लक्षणे निश्चित स्वरूपात सांगितले आहेत।
मायेचा उद्भव कसा आणि पंचभूते का, करता कोण याची लक्षणे सांगितले आहे याच्यामध्ये. अनेक शंका आशंका व संशय याचे निरसन करून अनेक प्रश्नाचे उत्तर दिले आहेत. असे ह्या ग्रंथाचे अनेक प्रकारचे जे निरूपण केले आहे त्या सर्वांना उल्लेख येथे स्पष्ट करता येणे शक्य नाही. तथापि सगळ्या दासबोधाचे दशकात निरानिराळे भाग पाडले असून प्रत्येक दशकाचा विषय त्या दशकात विशद करून सांगितले आहे. यानी सगळे एकवजी नाही, सगळे भाग भाग आहे. एक एक भाग एक एक ग्रंथाचे. हे पुऱ्या ग्रंथाचे सार आहे. वेद उपनिषद याच्यामध्ये दिले. वेद उपनिषद आणि शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी अनेक ग्रंथाचा सार आहे. म्हणून हे ग्रंथ खोटा होऊ शकत नाही. एखादे हे ग्रंथ खोटं झालं तर हे सर्व ग्रंथाचे म्हणजे खरोखरी भगवत यथार्थ आहे. एखादी याचा अविश्वास म्हणजे तुम्ही सगळ्या पूर्व देवी देवता आणि सगळ्या ग्रंथावर अविश्वास ठेवले असे आहे. म्हणून भगवत वचना वाचून ह्या ग्रंथात दुसरे तिसरे काहीही सांगितले नाही. समग्र ग्रंथ पाहिल्याशिवाय उगीच जो ग्रंथाला दोष लावील तो दुरात्मा आहे, मत्सर आणि दुरभिमान धरतो. कोणी कोणी म्हणतात हे त्याच्यामध्ये का आहे, याच्यामध्ये ते पुस्तक का व्यर्थ आहे ते. अरे तू याच वाचला पठन केला तर समजते का म्हणाच. मी गेलो नाही त्या गावात न, त्या गाव असा तसा, त्या गावात अजिबात पाणीच भेटत नाही, त्या गावात अजिबात खाणंच भेटत नाही. पहिले तू कधी गेला नाही त्या पाणी गावात किती बोर आहे, बोरिंग आहे, ते पाणी किती काय, खाणं कसं, पीक का पिकते ते माहित नाही. दुसरं कोणी सांगलं त्या गावात काय भेटत नाही म्हणून दुसरं कोणी सांगलं त्याचं ऐकून तू हे करलं. तसंच ह्या ग्रंथाचं तुम्ही पहिले वाचा, पठन करा, तस समजते बरं वाईट. पठन करत नाही ते ग्रंथ असं नाही, हे ग्रंथ असं नाही सांगता येत नाही. पहिलं पठन कर, नंतर का मनाचा निश्चय कर. म्हणून पहिले काज्याविषयी राहा, समजून घ्या, नंतर बोला. घडी निर्म्यावर लिहून राहते, మాదలు బడిసిరి నంతర నంబిరి, ముందు వాడు తర్వాత చెప్పు ఎలా ఉంది. వాడకుండా అలా ఉంది ఇలా ఉంది అంటే కుదరదు. సరే, जय श्रीराम, हर हर महादेव. शेअर करा सगळे मराठी बंधू. मी हर एक दिन तुम्हाला रोजी एक एक भाग एक एक सांगत जातो. आज आम्ही दासबोधाचे लाभ का, ह्या कोण लिहिले, ह्या कसा आहे, कोठून घेतले, का मनाचं सगळं आपण समजून घेतलो. हर हर महादेव. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय शिवराय. जय भवानी.